उत्साहाचा सण आनंदाचा सध्या आता आपण आहोत दादर येथील जे फूल विक्रेता आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। प्रथमतः आपण बघूया इथे विविध प्रकारची मार्केटमध्ये फुलं विकण्यासाठी आली आहेत। अशातच नागरिक जे आहे ते प्रचंड प्रमाणात गर्दी करताना दिसतात। फुलाची आवक जशी वाढत चालली आहे तशी नागरिकांची गर्दी सुद्धा होत चालली आहे। आज आपण बघू शकतो दिवाळीचा अभंग स्नानाचा दिवस आहे। अशातच लोक विविध भागातून येत असतात आणि मुंबईतील उपनगरातील लोक सुद्धा दादर मध्ये फुल विक्रेती करण्यासाठी येत असतात। अशातच आपल्या सोबत बोलण्यासाठी फुल विक्रेता आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। नक्कीच आपण बघू शकतो तुम्ही सकाळी किती वाजल्यापासून इथे आलात? रात्री काल 6 वाजता इकडे आम्ही सकाळी काल 6 वाजेपासून पोटाला अन्नाच्या पटकन नाही। फुल म्हणजे फुल विक्री होतात का बरोबर दर मिळतो का? काचा दर मिळतो 100-150 रुपये जाळी जाती। इकडे त्रास भेटतो, पोलीस येतोय त्यांना पैसे द्यावे लागत आहे, जागाचे पैसे द्यावे लागत आहे, इतर परत बाकीच्या माणसांना पैसे द्यावे लागत आहे। काय परवडतंय त्याच्यात? किती दर आहे फुलाचा? म्हणजे किती आता 1 किलो फुलं कितीला मिळतील असं काय सांगा? 1 किलो नाही 5 किलो ते 100 रुपयाला घेत आहे, 100 ते 150 रुपये। नक्कीच आपण बघू शकतो मुंबईच्या उपनगरातील लोक सुद्धा फुलं विक्रेती करण्यासाठी येतात। तर तुम्हाला काय बोलायचं आहे का यावर? ते विक्री करता येतात ते त्यांचा किलोचा भाव राहतो, ते 60 रुपये किलो नाही विकता, ते आमच्याकडून घेतात 150 रुपये जाळी। हा फरक आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी काही ग्राहक सुद्धा आहे, आपण त्यांच्यासोबत सुद्धा बोलूया। नक्कीच आपण बघू शकतो इथे फुलाचा जो दर आहे तो त्यांना बरोबर मिळत नाही असं विक्रेत्यांचं म्हणणं। आपण ग्राहकांसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काका नक्की काय सांगाल, तुम्हाला फुलं विक्री म्हणजे परवडणारा भाव आहे का? हो, परवडणारा भाव आणि शेतकऱ्याला पण परवडला पाहिजे। आपल्याला तर आहेच आहे पण शेतकऱ्यांना पण परवडलं पाहिजे। दिवाळी निमित्त आपण बघू शकतो दादर मध्ये खूप गर्दी असते, अशातच तुमचा उत्साह काय आहे? चांगला उत्साह। मी मिररवरून आलो फुलं घेण्यासाठी 40 किलोमीटर लांबून। दरवर्षी इथे येतात दादरला फुलं विक्री? दरवर्षी आम्ही दरवर्षी फुलं घेऊन दादरला विक्रीसाठी आणतो। आम्हाला इथं भरपूर त्रास होतो, कमीत कमी 3000 रुपये असे पोरं इथं गाडी लावायची जबरदस्ती दमदाटी देऊन आमच्याकडून घेतात। बोला तुम्ही। कारण की खूप त्रास होतो आम्हाला बी गाडी लावायला, कारण की पोलीस लोक बी ट्रॅफिक झाले उचलून नेतात, ते पैसे घेऊन निघून जाते, पण पोलीस लोक आम्हाला उचलून घेऊन जाते। 3,000 रुपये गाडी भाडं म्हणजे गाडी लावायची घेते। याच्यानंतर आम्हाला खूप त्रास होतोय, आम्हाला शेतकऱ्याला पैसे होते नाही तर खूप त्रास होऊ राहिला आम्हाला। आणि विषय काय माहितीये का, आता फुलाला मार्केट बी नाही काही नाही, तर आमचं एकदम खर्च भरपूर आहे। गावावरून 50 एका कॅरेटला 50 रुपये भाडं लागतं आणायला इथं, म्हणजे आम्हाला खूप अक्षरशः गोष्ट म्हणजे खूप वाईट वाटू राहिला सध्या। असाच नागरिकांचा उत्साह जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। आवाज इंडिया सोबत साक्षी यादव।